नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। कृती क्रमांक 1 अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा 5 गुणांसाठी। 1. अल्कधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या टिंब आहे, त्याचा क पर्याय बरोबर आहे। 2. लघु परिपथनामध्ये परिपथातील एकूण विद्युतधारा टिंब त्याचा अ पर्याय आहे वाढते। 3रे विधान, पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी टिंब याचा उपयोग करतात, त्याचा ड पर्याय बरोबर आहे होपचे उपकरण। 4थे विधान, अल्काईनचे सामान्य सूत्र टिंब आहे, त्याचा अ पर्याय बरोबर आहे। 5वे विधान, त्याचे ब पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील प्रश्न सोडवा। 5 गुणांसाठी 5 प्रश्न सोडवायचे आहेत। 1. बेंझिनचे रचनासूत्र काढा। 2. खालील पहिल्या जोडीतील सहसंबंध ओळखून दुसरी जोडी पूर्ण करा। 3रा प्रश्न, व्याख्या लिहा 1 कॅलरी। 4था प्रश्न, पुढील विधान सत्य की असत्य ते लिहा। चुंबकीय बलरेषा नेहमी एकमेकींना छेदतात, सत्य। आणि 5वे आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा। कृती क्रमांक 2 अ, शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2 शास्त्रीय कारणे 4 गुणांसाठी लिहायची आहेत। 1. कार्बनच्या अंगी अगणित संयुगे निर्माण करण्याचा गुणधर्म आहे। 2. दूरदृष्टिता हा दोष असलेला माणूस बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरतो। 3. पृथ्वीचे गुरुत्वीय बल जी ची किंमत विषुववृत्तापेक्षा ध्रुवावर जास्त आहे। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 3 उपप्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठी सोडवायचे आहेत। एकूण 5 दिलेले आहेत, 3 सोडवायचे। 1. खालील चौकटीमध्ये योग्य शब्द लिहा। क्षरण प्रतिबंध पद्धती। 2रा प्रश्न, 40 वॅटचा विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभवांतर असलेल्या स्रोतात जोडला आहे, तर त्या बल्बचा रोध काढा। 3. पुढील रासायनिक अभिक्रियेत काय घडते ते संतुलित समीकरण देऊन स्पष्ट करा। मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली। 4था प्रश्न, आधुनिक आवर्ती नियम लिहा। व्याख्या लिहा मूलद्रव्याची संयोजन। आणि 5वा प्रश्न आहे, ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाही। कृती क्रमांक 3, खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत 15 गुणांसाठी। 1. आधुनिक आवर्त सारणीची रचना स्पष्ट करा। 2. खालील आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्न नंतर अभ्यासू। पहिले आकृतीचे निरीक्षण करा। पहा, या ठिकाणी आकृतीवर आधारित प्रश्न देण्यात आलेले आहेत। पुढे 3रा प्रश्न आहे, खालील तक्ता पूर्ण करा। कार्बन अणूंची सरळ शृंखला, रचनासूत्र, रेणुसूत्र आणि संयुगाचे नाव। 4था प्रश्न, उपग्रह प्रक्षेपणासाठी एकाहून अधिक अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे। आणि 4था प्रश्न आहे, खाली दिलेली धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणीच्या आकृतीचे निरीक्षण करून
प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे. या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. एक, सर्वात जास्त अभिक्रियाशील धातू व सर्वात कमी अभिक्रियाशील धातूचे नाव लिहा. 2, पाण्याबरोबर अभिक्रिया होणाऱ्या 2 धातूंची नावे लिहा. 3, मध्यम अभिक्रियाशील धातूंची 2 नावे लिहा. आणि 6वा प्रश्न आहे, विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता वेगवेगळी असते. हे प्रयोगाच्या साहाय्याने कसे सिद्ध कराल? आकृतीसह स्पष्ट करा. आणि प्रश्न 8वा बघा. उतारा काळजीपूर्वक वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न 4थ्यातील कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे.